विठ्ठल विठ्ठल ठल 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 विठ्ठल ठल विठ्ठल पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरु श्यामानंद महाराज की जय विठ्ठल 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 चला वळू गाई बैसो जेवो एके ठाई बहु केली वनवन पाय पिटे झाला सीन खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख बहु केली वनवन पाय पिटी झाला सीन तुका म्हणी धावे मग अवघे बरवे बहु केली वनवन पाय पिटी झाला सीन विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दौ परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन 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 दुसरे चरण संताची या दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका दुसरे चरण संताची या दुसरे त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू त्यांच्या सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण ते चिवंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुण्यात आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते श्री शारदा विश्वमोहिनी नमिली मिया ओम नमो श्यामनाथा तुम्हा प्रार्थनिया आता सेवेसी आरंभिता होतो धन्य प्रताप पायाचा पायाचा धन्य प्रताप पायाचा धन्य प्रताप पायाचा पायाचा धन्य प्रताप पायाचा धन्य प्रताप पायाचा पायाचा धन्य प्रताप पायाचा धन्य प्रताप पायाचा हे धन्य प्रताप पायाचा पायाचा धन्य प्रताप पायाचा धन्य प्रताप पायाचा पायाचा धन्य प्रताप पायाचा
पायाचा धन्य प्रताप पायाचा पायाचा धन्य प्रताप पायाचा धन्य प्रताप पायाचा पायाचा धन्य प्रताप पायाचा माझ्या सद्गुरु रायाचा माझ्या सद्गुरु राजाचा माझ्या सद्गुरू माझ्या सद्गुरू माझ्या सद्गुरु रायाचा माझ्या सद्गुरु राजाचा माझ्या सद्गुरू काय होऊ तराजे उतराजे काय होऊ तराजे काय होऊ तराजे उतराजे काय होऊ तरा काय होऊ राये काय होऊ काय होऊ राये काय चला वळू गाई बैसू जेवू एके ठाई बहु केली वनवन पाय पिटी झाला सीन पवित्र पावन आईसाहेब दुर्गा मातेच्या या मंदिर प्रांगणामध्ये काल्याच्या प्रसंगानं संकीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा आणि काल्याच्या संबंधानं जीवनाची तृप्ती खऱ्या अर्थानं सांगणारा आणि त्याकरिता काला मिळवण्याकरिता काय करावं याची जाणीव करून देणारा हा अभंग आहे. काल्याच्या प्रसंगाकडं संकीर्तन रूपी सेवेकडे वळण्यापूर्वी परिहार होतो असा मौजे चिंचपूर खुर्द या ठिकाणी श्री हरिभक्तीपरायण उद्धवरावजी जगदाळे यांच्या या पवित्र असणाऱ्या वास्तूच्या प्रांगणामध्ये आईसाहेब दुर्गा मातेचं मंदिर आणि या मंदिराच्या पुढ्यामध्ये चालत असणारा हा भव्य दिव्य दुर्गा माता नवरात्र महोत्सव ज्यांच्या योगाने हा योग आपण सर्व ग्रामस्थांना पंचक्रोशीला परिसराला या ठिकाणी लाभतो आणि त्या निमित्तानं दुर्गा मातेची सेवा आपल्याकडून घडून येते त्याचं सर्वतोपरी श्रेय ज्यांच्याकडे जातं मंदिर उभारण्यापासून ते सप्ताह करण्यापर्यंत परमार्थिक क्षेत्रामध्ये काम करावं अशी सदिच्छा आहे आणि ती इच्छा पूर्ण करण्याकरिता आई दुर्गा मातेचा कृपाशीर्वाद आहे आणि या कृपा छत्रछायेखाली दुर्गा मातेच्या आश्रयाखाली एक खूप मोठं कार्य आहे ज्यांचं त्या कार्यातून हा परमार्थिक वसा आई दुर्गा मातेची सेवा ज्यांच्या माध्यमातून आईसाहेब करून घेतात ते आपण सर्वांचे प्रिय असणारे माननीय श्री उद्धवरावजी जगदाळे यांचे जावई म्हणजेच आपण चिंचपूरकर ग्रामस्थांचे जावई सन्माननीय आदरणीय श्री योगेशजी भाऊ शेलार यांच्या माध्यमातून आणि आपण सर्व ग्रामस्थ चिंचपूरकर मंडळी गावातील सर्व भजनी मंडळी यांच्या उत्स्फूर्त अशा प्रतिसादानं उपस्थितीनं अत्यंत हा महत्त्वपूर्ण आई दुर्गा मातेचा सोहळा आणि या सोहळ्याचा आजचा हा शेवटचा दिवस गेली 6 दिवस आपण दुर्गा मातेच्या दरबारामध्ये सेवा करतोय आणि त्याच्यातला आजचा हा शेवटचा दिवस आहे म्हणजेच आजच्या दिवशी 5 दिवस केलेल्या सेवेचं फलित होणार आहे म्हणजेच महाप्रसादाची ही काय आहे तर सेवा आहे. विठ्ठल आणि त्या निमित्तानं
आपण सर्वजण एकत्रित आलोय. मान्य भू खूप मोठी वेळ काढून उपस्थिती दर्शवितात आणि हा सोहळा दुर्गा मातेचा या ठिकाणी संपन्न करतात. त्या निमित्तानं संप्रदायातील सर्व थोर मंडळी आहेत, गावातील सर्व भजन. बेस कमी करा ह्याचा भाई, बेस कमी करा, करा बेस कमी. संप्रदायातील सर्व थोर महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित राहिली 6 दिवस हा सोहळा संपन्न करण्यासाठी. गावातील सर्व भजनी मंडळी ज्याच्यामध्ये सर्वांचा खूप मोठा मोलाचा वाटा राहिला. त्याचप्रमाणे श्रीहरिभक्तीपरायण आपले व्यासपीठ चालक म्हणजेच देवी भागवत पारायण ज्यांच्या मुखातून घडलं असे श्रीहरिभक्तीपरायण विनय महाराज आहेत. श्रीहरिभक्तीपरायण वैजनाथ महाराज खोत आहेत, हनुमानगड संस्थान वंजरवाडी. श्रीहरिभक्तीपरायण हरिओम महाराज, श्रीहरिभक्तीपरायण कृष्णा महाराज, श्रीहरिभक्तीपरायण भास्कर महाराज मोठे आहेत. श्रीहरिभक्तीपरायण किशोर महाराज, श्रीहरिभक्तीपरायण बापू जातेगावकर, दत्ता महाराज, सर्व गावातील भजनी मंडळी. श्रीहरिभक्तीपरायण पद्माकर गुरुजी आहेत, बापूरावजी गोफणे आहेत. मृदंगासाठी मृदंगाचार्य मृदंग सम्राट श्रीहरिभक्तीपरायण संदीपजी महाराज आमटे आहेत, गुरुजी आहेत. त्याचप्रमाणे वारकरी शिक्षण संस्था गुरुदत्त वारकरी शिक्षण संस्था बार्शी श्रीहरिभक्तीपरायण सागर महाराज यांच्या संस्थेतील सर्व गुणीजन विद्यार्थीगण महाराज मंडळी आहेत. आपण सर्व श्रोतृगण आहात. सर्वांच्या उपस्थितीमध्ये आजच्या या कार्यक्रमाचं सौंदर्य विठ्ठल काला आहे. आज अतिशय आनंदाचा दिवस आहे आणि विशेष काला दसऱ्या दिवशी आपला आलेला आहे. तसं सप्ताह कालच समाप्त होणार होता, परंतु तिथी याचा गोंधळ झाल्यामुळे आज सप्ताह समाप्ती करावी लागली अचानकपणे. कारण पारण्याचा दिवस आजचा आहे, म्हणजेच दशहरा आणि पारणं एकाच दिवशी आलं यावर्षी आणि म्हणून आजचा दिवस. आणि तसं दसरा सणाचा दिवस आहे त्याच्यामुळं सगळ्यांना येता आलं नाही इथं कार्यक्रमाला, अडकून बसले कामामध्ये महिला मंडळी पुरुष मंडळी. काला हा जीवनातला आमूलाग्र घटक आहे, एवढा महत्त्वाचा आहे की माणसाच्या जीवनामध्ये बाकी काही मिळो अथवा न मिळो, माणसाने बाकी कुठं प्रयत्न करो अथवा न करो, प्रयत्न काल्यासाठी असावा आणि मिळावा हा जीवनामध्ये काला हा अत्यंत महत्त्वाचा आहे. काला एकदा का जीवनात प्राप्त झाला की मनुष्याच्या जीवनाला पूर्णत्व प्रदान होतं. काला मिळण्यानं काय होतं तर काला मिळण्यानं प्रमुख 2 मुद्दे समोर उभे राहतात. पहिला आहे तो दुःख जातं आणि दुसरा आहे ते म्हणजेच महाराज सुख प्राप्त होतं. म्हणून काल्यानं दुःख निवृत्ती होते. प्रसादे सर्व दुःखानां हानी अशोपजायते आणि प्रसादे असतो प्रसन्नता. म्हणून दुःख घालविण्यासाठी आणि सुख प्रदान करून घेण्यासाठी काला करावा. किंवा आणखीन सोपं सांगायचं झालं तर आयुष्यामध्ये कालवा घालवायसाठी काला करावा. जीवनातला कालवा गेला की समृद्ध जीवन बनतं. आणि म्हणून ज्याला वाटतं ना माझ्या जीवनात कालवा आहे त्याने निश्चित काल्याकडं यावं आणि सगळा जीवनातला कालवा घालवावा. मग महाराज हा कालवा कशाचा आहे आणि हा कालवा कशानं निवृत्त होतो तर कालवा आहे विषयादिकांचा, कालवा आहे विकारांनी आपल्यावरती बांधलेल्या पगड्याचा आणि म्हणून तो निवृत्त करण्याकरिता महाराज काला करावा. विठ्ठल
तर हा काला महाराज या ठिकाणी कशासाठी तर अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि महाराज सुखाची प्राप्ती करून घेण्याकरिता काला. मग काल्याकरिता लागतं काय तर सोपा अर्थ आहे. काला करायचा म्हटलं की एक दहीहंडी असते. दहीहंडी म्हणजे काय तर एक गाडगं आहे, 10 रुपयाच्या लाह्या आहेत, दही आहे थोडंसं, ते बी टाकलं तर आहे. बऱ्याच दहीहंड्या बिगर दह्याच्या फोडल्यात आम्ही. हो, टाकलं तर दही आहे. लयच उग चमचमीत लागावं म्हणून मिरचीचे 4-2 तुकडे आहेत, पण नसावेत. हो, चला. वरती नारळ आहे 15 रुपयाचा. लयच ओढले तर 5 रुपयाचे पट्टे कलरचे आहेत, नाहीतर डबीतला बी चलतोय. अशी ही दहीहंडी आहे. पण ही दहीहंडी दिसायला छोटी आहे, असायला काही खूप मोठं काही, दिसायला काही खूप मोठं आहे त्याच्यामध्ये असं काही जाणवत नाही. पण या दहीहंडी फोडण्याकरिता आपल्याला हा अट्टहास उभा करावा लागला. दहीहंडी एवढीच आहे बाई, एकच आवाज राहू दे की, एकदा वरी आवाज एकदा खाली आवाज झालंय आज. करा भजन विठ्ठल विठ्ठल. तर या अर्थाने काला हा करण्यासाठी, दहीहंडी फोडण्यासाठी खूप काही दिसत नाही. पण ते न दिसणारं संपन्न करण्याकरिता किंवा ती लहान दिसणारी दहीहंडी फोडण्याकरिता आपल्याला एवढं सगळं जुळवावं लागतं. एवढं सगळं जुळवलं तरच महाराज काला या ठिकाणी होतो. दहीहंडी फोडता येते, अन्यथा नाही. आणि परमार्थामध्ये दहीहंडी फोडायची जर असेल तर त्याच्यासाठी आपल्याला अगोदर साधनाच करावी लागते, तर दहीहंडी फोडता येते. साधं व्यवहारातलं गणित आहे. पगार घ्यायची असेल तर कामाला जावं लागतं. हा जर अर्थ असेल तर काला मिळवण्यासाठी साधना करावी लागते, हे निश्चित आहे. हो, मग काला मिळविण्यासाठी साधना जी करायची आहे ती साधना कशी असावी तर त्याच्यासाठी मग 5 दिवसाचा, 7 दिवसाचा, 15 दिवसाचा नाही एवढं जमलं, 4 दिवसाचा, 3 दिवसाचा, 2 दिवसाचा सप्ताह करावा. नाही 2ही दिवसाचा जमलं, संध्याकाळी एक कीर्तन करावं, जागर करावा, सकाळी काल्याचं कीर्तन करावं, दहीहंडी फोडावी. तेवढंही एखादा म्हणला नाहीच जमलं मला, संध्याकाळी जागर करा, सकाळी काला करा, दहीहंडी फोडा. एखादा म्हणेल नाही जमायचं जागर ही करणं, म्हटलं मग काल्याचं कीर्तन करा सकाळी, तेवढं ते म्हणला तेही जमायचं नाही. मी म्हटलं मग करायचं काय? काय नाही, डायरेक्ट दहीहंडी फोडायची. म्हटलं असं कुठंच होत नसतंय. अगोदर साधनाच करावी लागते, तर महाराज त्याला काय येतो, अर्थ येतो. अन्यथा साधना नाही तर महाप्रसाद काला आपल्याला मिळू शकत नाही. आणि साधना ही परमार्थामध्ये अत्यंत महत्त्वाची आहे. आणि ती साधना अविरत असावी, अखंड असावी, कायम असावी. काय होतं सप्ताहामध्ये, साधनेमध्ये खंड पडतो, साधनेमध्ये खंड पडत असतो. परंतु सप्ताहामधली एक साधना अशी अखंडित चाललेली असते, जिला खंड नाही आहे. सप्ताह म्हटलं की बघा तुम्ही, सकाळी काकडा झाला की ब्रेक असतो, पुन्हा पारायण झालं की ब्रेक असतो, पुन्हा दुपारी जेवण झालं की विश्रांतीला ब्रेक असतो, पुन्हा हरिपाठ झाला की आणखीन जेवायला ब्रेक असतो, कीर्तन झाल्यावर पुन्हा ब्रेक असतो, आणि जागरात पुन्हा महाराज चालू चहाला ब्रेक असतो, मळायची असते म्हणून ब्रेक असतो. हे ब्रेक चालतच राहतात. फक्त एक मात्र अनब्रेकेबल कार्यक्रम चालतो, आणि तो कार्यक्रम आहे महाराज पहाऱ्याचा विना, अखंड विना. आपण जे अखंड नाव लिहितो ना जाहिरातीवरती, अखंड हरिनाम सप्ताह, अखंड हे शब्दच याच्यामुळे येतो
ज्या सप्ताहामध्ये विना उभा आहे ते अखंड आहे, अन्यथा महाराज खंडित परमार्थ म्हणता येईल. म्हणून जिथं विना नाही त्याला कीर्तन महोत्सव म्हणा, आणि जिथं विना आहे तिथं अखंड हरिनाम सप्ताह म्हणा. विठ्ठल आणि म्हणून अखंडत्वाने चालत असणारं हे नामस्मरण विण्याच्या माध्यमातून महाराज घडतं. आणि विना घ्यायचा काही सोपी गोष्ट नसते, बाकी सगळं सोपं आहे परमार्थामध्ये. कीर्तनात 2 तास उभं राहणंही सोपं आहे, हरिपाठ तासभर घेणंही सोपं आहे, उड्या मारणंही सोपं आहे, फुगड्या खेळणंही सोपं आहे, पखवाज वाजवणंही सोपं आहे, हार्मोनियम वाजवणं सोपं आहे. पहाऱ्याचा विना घेणं लय अवघड आहे. ज्यांनी घेतला त्यालाच माहिती आहे 2 तास कसे जातील. हो, आणि म्हणून अखंडत्वाने जर साधना टिकवायची असेल तर त्याच्यासाठी रामकृष्ण हरीचा पहाऱ्याचा विनाय. आणि म्हणून हे जर अविरतपणे चाललं तर दहीहंडी फोडण्याचा अधिकार आहे. 9 सप्ताहामध्ये पहाऱ्याच्या विण्याला अनन्यसाधारण महत्व आहे. विठ्ठल आणि असा हा अविरत चालणारा नामघोष आपल्याला दहीलाही पर्यंत नेतो. आणि या अविरत चालत असणाऱ्या नामघोषाच्याच माध्यमातून, अविरत चालत असणाऱ्या नामघोषाच्या माध्यमातून महाराज या ठिकाणी मिळतो तो आनंदाचा प्रसाद, आनंदाचा शिधा. पण त्याच्यासाठी काय करावं लागतं तर महाराज भगवंताचा नामघोष करावा लागतो. त्याच्यासाठी नामघोष करणं खूप गरजेचं आहे. आणि नामघोष झाल्याशिवाय दहीहंडीपर्यंत पोहोचता येत नाही. म्हणून लाहीचा काला घेण्याकरिता आपल्याला नामघोषाचा काला करावा लागतो. म्हणून त्या काल्याचं नाव काय? हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हे हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला, हे हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिला साधने, प्रेमे मोहिला साधने, हरिनामाचा खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. प्रेमे मोहिला खिचडी काला, हरिनामाचा खिचडी काला. विठ्ठल 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 कबरदा हरी विठ्ठल. मग त्या दहीहंडीपर्यंत पोहोचण्याकरिता हरिनाम स्वरूप काला आहे. हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने, हरिनाम स्वरूप काला करावा आणि दहीलाहीचा प्रसाद घ्यावा. दहीलाहीचा प्रसाद मिळाला की महाराज म्हणतात त्या ठिकाणी अत्यंतिक दुःखाची निवृत्ती आहे, सुखाची प्राप्ती आहे. आणि म्हणून मग या काल्यासाठी प्रयत्न असावा. म्हणून माणसाने बाकी काही मिळवा अथवा न मिळवा माहीत नाही, पण काला मात्र मिळवल्याशिवाय राहायचं नाही. कारण काला करण्यासाठीच खऱ्या अर्थानं महाराज हा देह आपल्याला आहे. विठ्ठल विठ्ठल
अहो स्वर्गाधिक देवताधिकांना तिथं गेल्यानंतर कळालं उगच्या उग स्वर्गाला आलो. इथंच मृत्यू लोकात राहिलो असतो तर तुकोबाराय, ज्ञानोबाराय, नामदेव महाराज या थोर विभूतींनी जो काला जीवनामध्ये केलाय तो काल्याचा प्रसाद आपल्याला उपभोगायला मिळाला असता. आणि म्हणून स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मा का. काल्याच्या प्रसंगानं तर महाराज ते देव खाली येत आहेत प्रसाद सेवन करण्याकरिता. आजी ओस अमरावती काला पहावया येती, देव विसरती देहभाव आपुला. इतका आनंद हो, इतकं महाराज सामर्थ्य या काल्यामध्ये आहे. म्हणून हा काला मिळवण्याकरिता नामस्मरणाची साधना आणि महाराज इंद्रिय एकत्रित येणं खूप गरजेचं आहे. आणि मग हा काला झाला कुठं तर म्हणले काला झाला गोकुळामध्ये. कधी झाला तर म्हणले भगवान श्रीकृष्णाच्या आगमनामध्ये म्हणजेच त्यांच्या अवतारामध्ये झाला. मग हा काला जो श्रीकृष्ण अवतारामध्ये घडून आला तो काला महाराज ज्या गोपाळांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचला. ओ त्यांनी महाराज काय केलं नेमकं काला मिळवायसाठी तर तुकोबाराय त्याच्यासाठी अभंगाचं चला वळू गाई, 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 चला वळू गाई. बैसू देऊ एक ताई, क्या बात है. बैसू देऊ एक ताई, बहू केली वन वन, बहू केली वन वन, बैसू देऊ एक ताई, बैसू देऊ एक ताई, बहू केली वन वन, बहू केली वन वन. चला वळू गाई, बैसू देऊ एके ठाई, बैसू देऊ एके ठाई, बैसू देऊ एके ठाई. चला वळू गाई बैसू जेवू एक. महाराज काला आपलं गोपाळांना सेवन करायचं आहे त्यावेळेस काला कशा पद्धतीनं मिळेल याच्यासाठी तुकोबाराय सांगतात गाई वळाव्या, एकत्रित यावं आणि मग तो काला काय करावा सेवन करावा. असा काही काला कुठेही फिरून मिळत नाही, एकत्रित येऊनच करावा लागतो काला. हो, कुठेही फिरून मिळतो तो कालवा. हो, आणि एकत्रित येऊन मिळतो तो काला. पण सगळे दुर्लभ वैकुंठ दुर्लभ, लाभ थंड संग विचित लाभ, विचित लाभ थंड संग विचित लाभ. तुका बरे लाभ वैकुंठ दुर्लभ, वैकुंठ दुर्लभ, तुका बरे लाभ वैकुंठ दुर्लभ, वैकुंठ दुर्लभ. विचित लाभ हा लाभ, हा लाभ, हा लाभ,
लाभ लाभ तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, विशेष हा लाभ संत संगी. महाराज एकत्रित आलो आपण म्हणून हा काल्याचा. एकट्यानं काला कधी मिळत नाही. एकट्याने दहीहंडी फोडण्यात मजा नाही. हो, एकत्रित येऊन सर्वांनी. म्हणून साधू संत मंडळींनी हे जे सगळं मिळवून आणलं ना, हा धर्ममंडप, ही कीर्तन परंपरा, हा महाराज भक्तीचा आनंद आणि त्याच्यातून मिळणारा हा प्रसाद, सर्वांनी एकत्रित यावं. नाहीतर एकानं एकीकडं आणि एकानं एकीकडं कधीच होत नाही. दोघांनी मिळून राहिलं तर संसार बी चांगला होतो. नाहीतर तिचं तोंड खाल्लाकड, ह्याचं तोंड वरलाकड. संसार होत नाही. ह्याला जेवायला मिळत नाही, तिला उपवास म्हणून हे बी 9 दिवस उपाशीच. हे अवघड होतं. तसं एकत्रित येणं. मग एकत्रित कोणी यायचं? तर याच्यासाठी इंद्रियांचा अर्थ इथं लावला जातो. गोनाम इंद्रिय. इंद्रियांना एकवटावं. सगळी इंद्रिय जी विषयाच्या पाठीमागं धावतायत, इतरत्र पळतायत, जी इंद्रिय आहेत ती सगळी इंद्रिय महाराज एक जागी करावी आणि मग महाराज म्हणतात त्या ठिकाणी काल्याचं सेवन करता येईल. म्हणून चला वळू गाई, बैसू जेवू एके ठाई. किंवा याला आणखीन काल्याच्या अर्थानं, चरित्रानं जर बघायचं झालं तर तुम्हाला सगळ्याला गोकुळाला नेतो. यायचं का गोकुळाला तुम्हाला? यायचा दसरा झालाय आता, यायला काय हरकत नाही. मावशी यायचं का गोकुळाला? यायचं. 25-25 हजार रुपये जमा करा. ते काय जवळ नाही गोकुळ. नाही दिले तरी नेतो मी. फक्त जाताना दर्शन घेताना 100-100 पायावर ठेवा. नेतो मी गोकुळाला. हा, ठरलंय आमचं आता. मी नेतो आता कीर्तनात तासाभरात गोकुळाला आणि पुन्हा आपले योगेश भाऊ नेणार आहेत अयोध्येला. बरं का चिंचपूरकर भजनी मंडळी. मग हे गोकुळात नेतो तुम्हाला. गोकुळामध्ये श्रीकृष्ण आले. मग श्रीकृष्ण आल्यानंतर काय झालं, तो काला कसा मिळाला, तो कशा पद्धतीनं महाराज गोकुळवासियांनी सेवन केला, त्याकरिता आपण काय करायला पाहिजे, त्यांना जो काला मिळाला तसाच काला आपल्याला मिळावा, याकरिता आपण काय करावं. तर जे श्रीकृष्ण गोकुळात आले त्यांचं चरित्र आज उच्चारावं. चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. हा, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, केले देवे गोकुळी. चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी, उच्चारावे. केले देवे गोकुळी, चरित्र ते उच्चारावे. केले देवे गोकुळी. रुबाब सागरीचे तरुणीचे अधिकारी, उच्च नीच अधिकारी, उच्च नीच अधिकारी. हे दान सागरीचे उच्च नीच अधिकारी, उच्च नीच अधिकारी, उच्च नीच चरित्र ते उच्चारावे. भगवान श्रीकृष्णाने केलेलं चरित्र आजच्या दिवशी उच्चारावं. मग आपल्याला काला कळतो. मग काय चरित्र श्रीकृष्णाचं. श्रीकृष्ण गोकुळामध्ये आले आणि गोकुळवासियांना आत्तापर्यंत होती ती चिंता निवृत्त झाली. चिंता प्रवेश भीतरी केला दे, प्रवेश भीतरी केला दे. चिंताचे बारी गोकुळ बाहेरी, प्रवेश भीतरी केला दे, प्रवेश भीतरी केला दे.
चिंता ते पळाले गोकुळाबाहेर. प्रवेश भीतरी केला दिवे. भगवान श्रीकृष्ण गोकुळात आले. सकल गोकुळवासियांची चिंता निवृत्त झाली आणि चिंता गेल्यानंतर आता उरला तो निर्मळ स्वच्छ अशा प्रकारचा आनंद. गोकुळीच्या सुखा अंतपार नाही लेखा. का बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी गोकुळवासी आनंदित झाले. सर्वांना लहान थोरांना या श्रीकृष्णाच्या आगमनाने महाराज आनंद झाला. मग जिथं गोकुळवासियांना आनंद झाला तिथं काही जणांना त्रासही झाला. एक साधं गणित असतं, चांगलं आलं की वाईटाला त्रास होतो. हा कधीचाही मूळ मुद्दा आहे, जुना आहे. आणि नवाही तसाच आहे. चांगलं आलं की वाईटाला त्रास होतो. नवरात्र आला की काळ्या पिशवीला बंदी येते. आता काय जण दसरा व्हायचीच वाट बघते. आलंच हो मला पुन्हा. चांगलं आलं की वाईटाला त्रास. म्हणून सप्ताह सुरू करताना काही जण वा वा छान छान म्हणते. टाळकरी म्हणतात वा सुरू व्हायला लागला. सप्ताहामध्ये येणारी श्रवण करणारी श्रोते मंडळी वा वा म्हणतात आता 5-6 दिवस आनंद लुटायचा. आणि काही जण म्हणतात राहायला वा उभा एकदाचा. हो खायचं प्यायचंच बंद केलं राव ह्याने. काही जण आनंद लुटत राहतेत आणि काही जण गाडगं फुटायची वाट बघते. कारण त्यांना माहिती आहे गाडगं फुटलं की पुन्हा परवानगी झाली. मुद्दा असा आहे, चांगलं आलं की वाईटाला थोड्या वेदना होतात. हो, साधू आला की दुर्जनाला त्रास आहे. भगवंत आला की राक्षसांना महाराज त्रास आहे. तसं गोकुळामध्ये श्रीकृष्ण आले. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्ट जळकप सुटला. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्ट जळकप सुटला. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्ट जळकप सुटला. गोकुळी जन्मला दुष्ट जळकप सुटला. कृष्ण गोकुळी जन्मला दुष्ट जळकप सुटला. गोकुळी जन्मला दुष्ट जळकप जळकप दुष्ट जळकप घोर गोकुळी कृष्णाचा राजा बुध बोला. जगत हरि बोल. छान छान वाजवा टाळी जरा जोरात.
लय पोरांनी बी उड्या मारल्या. नवी कपडे तर आता ह्यांची दृष्टच काढावं लागेल नव्या कपडे. काल योगेश भाऊने उगा ह्यांना संगल सजविलंय अँड्रॉइड बनियन सहित. हो जसं काय शिवतीच घेतली ह्यांना. महाराज फक्त बिगर जमीवता शिवती. बरं झालं तुम्ही चपला घालून उभारला नाहीत. मला वाटलं चपला बी घालता काय की नव्या आहेत म्हणून मला वाटलं तसं. बौलीन लय लाड केलाय पोरांचा. काल सगळ्यांना कपडे असे सुंदर. महाराज भविष्य इथंही आपली संप्रदायाचं तुम्ही परमार्थ आणला इथपर्यंत आमच्यापर्यंत दिला. आम्ही थोडासा पुढं नेला. आमच्यापासून आता ही पिढी पुढं हाच परमार्थ वृद्धिंगत करणारी वाढवणारी पिढी दर पिढी हे चालत राहिलं पाहिजे. आणि संस्कार लहानपणापासून रुजले पाहिजेत महाराज. आणि भाऊ त्याची जाणीव कायम ठेवत असतात. आणि त्या पद्धतीनं या सर्व बाळांना काल परांड्याला नेऊन छानपैकी कपडे वगैरे घेतली. हो अतिशय आनंद आहे. म्हणून ह्यांच्या पोरांसाठी एक टाळी वाजवा सगळेजण. 5-6 दिवस झालं ही गायक मंडळी मस्तपैकी गायन करतायत. कृष्णा महाराज आहेत, भास्कर महाराज आहेत, विनय महाराज, पद्माकर गुरुजी, गावातली सगळी भजनी मंडळी आहेत. अगदी गोड गायन आहे. सरस्वती ह्यांच्या कंठात राहते. किती महाराज नशीबवान माणसं आहेत ज्यांचे गोड आवाज असतात. ती आदल्या जन्मी कोकिळा खाल्लेल्या असतात ह्यांनी. हो असे इतके गोड माणसं आहेत ही महाराज. असे गोड गायक मंडळी. गायकाचं लय भारी काम असतं. त्यांची सगळी कामं सुरात असते ती. हो ते लय सुरात राहते. ते कशाला बी सुरच लावणार महाराज. हो जेवायचं म्हणलं तरी सुरात, ढेकर म्हणलं तरी सुरात, झोपले तरी सुरात, गोरले तरी सुरात. हो फिरायला लागले सुरात, हिंडायला लागले सुरात, पादले तरी सुरात. यांच्या सुराला काही जोड नाही महाराज, चॅलेंज नाही ह्यांच्या सुराला. ह्याला सूर म्हणतात महाराज. म्हणून ह्या टाळकऱ्यासाठी एकदा टाळी वाजवा सगळं. आणि आता पकवाजासाठी एकदा वाजवा. हे गडी लय भारी असतं महाराज. काय होतं माहिती आहे का, आता सांगू तुम्हाला गायकवाड साहेब, आतापर्यंत कीर्तनकार सांगून सांगून मिली. आताची बी सांगत सांगत मरणार आहेत. आणि पुढंही जरी नवी तयार झाली तरी ती सांगूनच मरणार आहेत. मग ह्या सगळ्यांनी मेलेल्यांनी सांगितलं, आता जिती आहेत ती सांगतेत, पुढची सांगणार. काय सांगितलं यांनी मेलेल्यांनी तर विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. हो तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणा. हो देवाचं नाव घ्या, हरिमुखे म्हणा, तोंडाने नामस्मरण करत जावा असं सांगितलं सगळ्यांनी. आत्ताचीही सांगतात. मग इतकी जण सांगून मिली, आताचीही सांगतेत, तरी हे जितं काताड विठ्ठल म्हणीत नाही. आणि पकवाजासाठी टाळी ह्याच्यासाठी वाजवा म्हणलं, कारण आपलं जितं काताड विठ्ठल म्हणीत नाही आणि पकवाजा मेलेल्या काताड्यातनं विठ्ठल काढतोय. म्हणून अशी गोड माणसं भाऊंच्या योगानं, नानांच्या योगानं आज आपण सर्व चिंचपूरकर ग्रामस्थांच्या सेवेमध्ये या ठिकाणी राहिली. म्हणून आनंदाचा क्षण आहे. तसं गोकुळामध्ये श्रीकृष्ण आल्यानंतर सगळ्यालाच आनंद झाला असं काही नाही. काही जणाला त्रास झाला, दुष्टा चळकाप सुटला, राक्षसांना वेदनाच येतात. त्याचं कारणही आहे राक्षसांना वेदना होण्याचं, कारण देवाला की त्यांचं जाणं फिक्स आहे. काय देव तायडे बसा गप जरा. त्यांची चर्चा असन, तुझं मेकअप लय चांगलं आहे, माझं कसं ते काय माहिती का,
तेवढंच लय महाराज. बाई ती किती चांगला ड्रेस घालून आली. हो असलंच असते महाराज. सारखं खालीवर बघायची महाराज, लय चढाओढ राहते. हो असो. श्रीकृष्ण आल्यामुळे दुष्टांना त्रास झाला, राक्षसांना वेदना व्हायला लागल्या. त्याचं काय कारण होतं तर दुष्ट मंडळी राक्षस मंडळींना संपवायसाठीच देवाचा अवतार. परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता. हो महाराज म्हणतात दुष्टांना संपवणे, दुष्टांना संपवणे हाच त्या ठिकाणी काय आहे, देवाचं कार्याचा भाग आहे. आणि म्हणून दुष्टांना आता त्रास व्हायला लागला आणि त्याच्यात नंबर होता कंसाचा. आणि मग कंसाने महाराज विचार केला आता हा तर आपल्याला मारणार आहे, पण त्याने मारायच्या आधी आपणच ह्याला जर मारला तर आपण जगायला मोकळे झालो. म्हणून मग त्याने पुतना राक्षसी पाठवली. पुतना का पहिल्यापासून स्त्री एक नंबरला आहे बघा, पहिल्यापासून स्त्री एक नंबरला आहे. उगा आपण म्हणतोय आमच्याशिवाय घर चलत नाही ना. पहिला मोक्षच पुतणीने घेतलाय कृष्ण अवतारात. काय घेतला? मोक्ष पुतणे. अहो एवढी बलाढ्य राक्षसांची सभा भरली होती, पण एका बाप्याची टाप झाली नाही मी पैजेचा विडा उचलतो म्हणायची. आणि मावशी उठली ताडखण म्हणली त्याला काय मारायला लागतंय म्हणली. असलं इडे तर म्हणली मी रोजच खाते, 9 दिवसात किती खाल्लेत काय सांग. हो महाराज मी काय साधी आहे काय म्हणली, इडे खाणारी इडीच आहे मी. हो महाराज. मग पुतना उठली, निघाली, गर्जना केली, संपवणार श्रीकृष्ण, संपवणार श्रीकृष्ण. गेली महाराज गोकुळामध्ये नंदाच्या घरी पोहोचली. कृष्णाला पाळण्यातनं उचललं, मांडीवरती घेतलं आणि महाराज स्तनपान देऊ लागली. आता कृष्ण विचार करतायत स्तनपान का करावं मी, ही कोण राक्षसी कुठली, काय माझा अधिकार तिचा स्तनपान करण्याचा. पाहिलं महाराज मागे वळून श्रीकृष्णाने, आणि मग तिचा अधिकार श्रीकृष्णाला कळाला. आणि म्हणून त्या ठिकाणी महाराज म्हणतात की श्रीकृष्णाने त्या ठिकाणी पुतनेनं जे विष आणि दूध आणलं होतं ते प्राशन केलं आणि दिपाड देह महाराज भूमीवरती पुतनेचा पडला. पुतना राक्षसी संपली आहे, तिला मोक्षाला महाराज नेलं. नंतर आला पुतना संपल्यानंतर तो महाबळ आला. महाबळ भटाची विटंबना त्या ठिकाणी झाली. जानवे तुटली, पंचांग फाटले, धोतर गळाले, टिंब टिंबचे, अशा पद्धतीनं महाराज देव बाप्पाची बेजारी झाली, निघून गेले महाबळ. अशा पद्धतीनं मग श्रीकृष्ण आता लहानाचे मोठे अंगावरती पालते पडू लागले. पालते पडणारे श्रीकृष्ण पोटावर सरकू लागले आणि पोटावरती सरकणारे भगवान श्रीकृष्ण रांगू लागले. कसे? तळवे तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, गुडघ्याने गुडघ्याने रांगत, तळवे गुडघ्याने गुडघ्याने रांगत, तळवे गुडघ्याने गुडघ्याने रांगत, तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, गुडघ्याने रांगत, तळवे गुडघ्याने गुडघ्याने रांगत, गुडघ्याने रांगत. रंगने रंगनाथ तुम्या देखील हसाये, रंगने रंगनाथ तुम्या देखील हसाये, रंगने रंगनाथ तुम्या देखील हसाये, रंगने रंगनाथ तुम्या देखील हसाये. तळवे तळहात तळहात टेकीत, हे डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांग, हे डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, तळहात तळहात टेकीत, तळवे तळहात तळहात टेकीत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, डाव्या गुडघ्याने गुडघ्याने रांगत, गुडघ्याने रांगत. तळवे तळ हात टेकीत
डाव्या गुडघ्याने रांगत ओ भगवान श्रीकृष्ण आता रांगू लागले. रांगणारे श्रीकृष्ण या घरातून दुसऱ्या घरामध्ये प्रवेश करू लागले. प्रवेश करत असताना उंबरा आडवा येऊ लागला. ओ उंबऱ्याला महाराज ते आधार घेऊन चौकटीचा पलीकडं जाऊ लागले. बघायला गेलं देवाला उंबरा काही करू शकत नाही. एकतर देवाला कुणीही जरी आडवं आलं त्याला डायरेक्ट फेकून द्यायची ताकद देवात आहे. म्हणून एक तर देवाला कुणी आडवं जात नाही. आणि अजून सांगतो देवाला आडवं जायचं नाही. हो हो चला बाकी कुणालाही आडवं, रोज आपण आडवत जातो माणसाला. हो महाराज पण देवाला आडवं जायचं आणि देवीला तर अजिबातच जायचं नाही. मग काही खरंच नाही महाराज. आधी माया आधी शक्ती आहे ती. ती जर मागं लागली ना बसताना उठतं एखाद्याचं पुन्हा बसतच नाही. हो महाराज म्हणून आडवं जायचं नाही. देवाचं असं असतंय. तसं श्रीकृष्णाला उंबरा आडवा आला. असा नजर टाकली असती तर भस्म झाला असता उंबरा. पण देवाने महाराज तसं केलं नाही. लहानपणीची लीला दाखवली यशोदेला. आईचं कौतुक असतं बाळाच्या बद्दल. ज्या त्या वयात जे ते बाळ पाहावं त्याची लीला पाहावी अशी आईची इच्छा असते. आणि म्हणून लहान पोरगा असेल तर महाराज त्यांचं रांगणं चांगलं पाहावं, त्याचं पडणं पाहावं, त्याचं उठणं पाहावं. हे काय असतंय लहानपणीची क्रिया आईला आल्हाददायक देत असते. पुन्हा थोडं मोठं झालं पोरगं चलायला वगैरे लागलं की मग महाराज पापा 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 करत चालणारं पोरगं पाहावं अशी आईची अपेक्षा असते. थोडंसं मोठं झालं शाळेत पाठीला दप्तर अडकून शाळेत जायला लागलं तेही आईला आनंद देतं. पुन्हा थोडं मोठं झालं की विमलपुडी खायला लागलं की पुन्हा ते आईला बघावाच वाटतं. हो महाराज चला हे आनंद असतो ती. आणि किती आईच्या देखत त्यांनी पुड्या खाल्ल्या तरी आई म्हणत नाही खाल्ली. हो ती म्हणती जाऊ दे काय असतंय त्याचं. हो आणि काय काय असतं त्याचं. लय अवघड. आणि विमलचं इतकं फॅड आहे सध्या. विमलचं पुडीचं लयच फॅड आहे मोठं. हो कुठं मला सुद्धा मागत येते पैसे म्हणून. एकांत जोरात हाक म्हणले ओय दादा म्हणलं हे चिंचपूरमधलंच दिसतंय. हो केली उभा. म्हणलं काय. मला वाटलं पाया पडतंय काय की दार उघडलं आणि पाय जोडले. ते म्हणलं कशाला पाय जोडले. म्हणलं पड की पाय. पाया नाही पडायचं म्हणून. म्हणलं कशाला थांबवलं. विमल खायची होती 10 रुपये द्या. मला मागत लयच फॅड आलं विमलचं. एका सुपारी फोडायचा कार्यक्रमाला गेलतो. तसं मला काय कुठं बी बोलवतेत मी आपलं जातोच. कुठं बी लग्नाला बोलवतेत निघाला, जमवायला बोलवतेत निघाला. एक जणांनी फोन केला म्हणलं या की दादा. मी म्हणलं का. या तर तुम्ही. मी म्हटलं काम काय सांग की. म्हणलं या तर तुम्ही. म्हणलं काम सांग गड्या. ते म्हणलं काय नाही मोडायचं आहे. मी म्हणलं मोडायला बी मी. म्हणला बुवाच्या हातनं चांगलं मोडतंय. मी म्हणलं पुन्हा बुवाला गोवा लोकांनी मोडल्यावर. ते म्हणलं पुढचं बुवा बघून घेईन. महाराज मुद्दा असं कशालाही बोलवते. एक जणांनी तर पहाटे 6 वाजता फोन केला मला. पहाटे 6ला दादा लगेच निघा 120च्या स्पीडनी निघा म्हणला. मी म्हणलं 160च्या स्पीडनी येतो पण काम काय सांग. ते म्हणलं आता काम सांगितल्याशिवाय घर सोडायचंच नाही ठरवलंय. म्हणलं कशालाही बोलवायला लागलेत म्हणलं येड्यावनी. काम काय सांगते. म्हणला या तर तुम्ही. मी म्हणलं येतो बाबा पण काम काय सांगायची काय गरज नाही. तुम्ही या लय गरज आहे तुमची. मी म्हटलं आहे तरी काय. काय नाही म्हणलं 10 आहे. मी म्हणलं मग मी काय कावळा आहे काय. हो कुठेही बोलू देत महाराज जाऊ दे तिकडे. तस ते सुपारी फोडायला गेलो. वस्तीवर कार्यक्रम माळावर. 2-4 किलोमीटर काहीच नाही तिथं. किरवून पडलेलं. दुपारच्या 1:30 वाजल्या. आले पाहुणे म्हणले करा तयारी. तेवढ्या सुपारी फोडायची. एक जण म्हणला फोडू सुपारी. तेवढ्यात एक जण म्हणला पाहुणे थांबा अजून एक टमटम यायचं राहिले. आणि मग ते टमटमची वाट बघत अजून अर्धा तास गेला. 2 वाजले. आता उन्हात तळस सगळी. आलं बाबा टमटम कसं तरी. म्हणलं फोडा सुपारी आता. उरका लवकर देवबाप्पा उरका. देवबाप्पाने मग महाराज सुपारी हुडकायला सुरुवात केली. सुपारीच सापडा. सगळ्या बाजारात महाराज तपासलं. त्या
किराणा आणलेला विकत, त्याच्यात बघितलं देवबाप्पांनी स्वतःच्या पिशवीत पाहिलं सुपारी काय नाही. बसलेल्यापैकी विचारलं, अरे हाय का बाबा सुपारी कोणाकडं? सुपारीच नाही फोडायला. आता सुपारीच नाही, सुपारी फोडायला म्हणल्यावरती काय कार्यक्रम होतोय का? नाही, सुपारीच नाही फोडायला. म्हणलं आता काय करायचं? तेवढ्यात एक जण म्हणलं, मी आत्ता गावात जातून घेऊन येतो. मी म्हटलं थांबा, आता तू जायचं आणि घेऊन यायचं. पण म्हणला महाराज त्याच्याशिवाय जमतच नाही, किंवा आता सुपारी आणल्याशिवाय कसं काय जमल का तसं? मी म्हटलं नाही, ते बी खरंय. हो, इकडं आमचा गोंधळ चालून तेवढ्यात एक पोरगं चिटकलं मला. मला म्हणलं, काय चाललंय दादा, काय गोंधळ चाललाय? मी म्हणलं गोंधळ कुठं? म्हणलं हे काय चाललंय नेमकं? मी म्हणलं अरे बाबा सुपारी फोडायचा कार्यक्रम आहे, सुपारीच नाही. ते म्हणला मग सुपारी फोडायची ना? म्हणलं हो. पण म्हणला सुपारी नसली तर मग विमल फोडा. हो, काहीतरी फोडा. हो महाराज, असं काळ निघालाय. हो, मग तसं भगवान श्रीकृष्ण लहानाचे मोठे होऊ लागले. रांगत असताना उंबऱ्यापाशी आले. उंबऱ्याला आधार धरून श्रीकृष्णाने उंबरा उल्लंघन केला. उंबरा चढता टेका धरी, अशा पद्धतीनं भगवान श्रीकृष्ण महाराज त्या ठिकाणी उंबरा उल्लंघू लागले. आणि श्रीकृष्ण रांगत रांगत महाराज आता चालायला लागले. चालणारे श्रीकृष्ण गोकुळामध्ये फिरायला लागले. गोकुळात फिरणारे एकटे नाही आहे, तर सगळी गोपाळ मंडळी त्यांच्या सहमत होती. आणि अशा गोपाळ मंडळींनी आता देवाच्या समोर विनंती केली की आम्हाला काहीतरी खायला द्या. आणि म्हणून मग देवाने महाराज त्या ठिकाणी सुरुवात केली चोरी करायला. घर पाहून एकांताचे नवविधा नवनीताचे. घरामध्ये चोरी होऊ लागली. गोपाळांना खायला मिळू लागलं. तृप्त झालेली गोपाळ आता एक घर नाही, दोन घर नाही, सगळ्या गोकुळात महाराज डांगोरा पिटला गेला. कृष्ण खोड्या करतोय. यशोदेला बातमी सांगितली, पण यशोदा ऐकायला तयार नाही. बाळ सगुण गुन्हाचे ताने. यशोदा म्हणते नाही, माझं बाळ चोऱ्या करू शकत. असं म्हणत असताना आता गवळणींना ठरवलं आपलं आपणच गोकुळ सोडून निघून जाऊ. कृष्णाला जसं खेळायचंय तसं खेळू द्या, कशा खोड्या करायच्या. आणि मग काय म्हणता, यशोदेने निर्णय घेतला आता पोराचाच काहीतरी बंदोबस्त लावू. आणि म्हणून मग पोराला पाठवलं महाराज शाळेत. गाई गोपाळ सवंगडी वना. श्रीकृष्ण महाराज गाई राखायला जाऊ लागले. मग गाई राखायला जाऊ लागल्यानंतर चरायला गाई सोडल्या. आणि गाई चरायला सोडल्यानंतर यांचा खेळ सुरू झाला. मग खेळ काय एक अन दोन नाही महाराज, अनंत खेळ महाराज त्यांचे होऊ लागले. कोणते? आणि मग खेळ सुरू झाले. खेळ खेळत खेळत तुकोबारायांनी घड्याळ बघितलं. म्हणले 12ला 2च मिनटं कमी आहेत. म्हणले मग काही नाही आता देवा, खेळ मोडायचा. तुका म्हणे आता खेळ मोडावा परता.
हो आणि मग म्हणले आता काय करायचं, तर काही नाही म्हणले आता जेवण करायचंय. देव म्हणले मग जेवण करू आपण, पण त्याच्यासाठी एक काम करायचंय. हो तो संदेश तुकोबाराय देतात, म्हणले असं जेवण नाही, अगोदर सगळ्या गायी चरायला सोडलेल्या गोळा करा, हो एका जाग्यावर आणा आणि मग आपण एका ठिकाणी बसून जेवण करू. पहिलं चरण. चला बनू गाय, चला बनू गाय, हा, हा, हे चला बनू गाय, चला बनू गाय, चला बनू गाय, चला बनू गाय, जेवो या के ठाजी बहु केली वन बना, हे बहु केली वन बना, बैसू जेवू एके ठाई. मग सर्वांच्या शिदोऱ्या एकत्रित आणल्या, सर्वजण एकत्रित आली आणि मध्यभागी श्रीकृष्ण उभे राहिले गोलाकार कमळाकार सर्वांसाठी प्रसाद देण्यासाठी, ज्याचं वर्णन आहे. बिभ्रत वेणू जठरपट ह्यो शृंगवेत्रेच्या कक्षे वामे पानो मसृण कवलं तत्फलानेंगुली शुतिष्ठन मध्ये स्वपरी सुहृदहासे नर्मवेही स्वर्गलोके मिषदिबुजे यज्ञ बुग्बाल केले ही पुंडली कृष्ण भगवान माता. आणि तो आनंद प्रसाद सेवन करण्याचा सर्व गोपाळांना मिळाला. तो आनंद बघण्यासाठी आली देवतादिक, पण पाहण्याचा अधिकार आहे, खाण्याचा नाही. का तर प्रसाद फक्त आणि फक्त मृत्यू लोकात, म्हणून अधिकारी तुम्ही आम्ही आहे. जो माणूस म्हणून जन्माला आला तो प्रसादाचा. हो भाग्यवान आहेत आपण, माणूस म्हणून जन्माला आलो या मृत्यू लोकात. आणि दुसरं महाराज परमभाग्य आपण काल्यासाठी प्रयत्नवादी राहिलो. हो म्हणून माणूस जन्माला आला हे पहिलं भाग्य आहे, आणि काल्यासाठी प्रयत्नवादी राहिला हे परमभाग्य आहे. आणि म्हणून अशा परमभाग्यानं आपण या काल्याचे अधिकारी बनलो. आणि या काल्याच्या माध्यमातूनच आपल्या जीवनामध्ये निश्चित उन्नती आहे, दुःख निवृत्ती आहे. आणि हाच काला गोपाळ मंडळींना भगवान श्रीकृष्णाच्या माध्यमातून महाराज लाभला, आणि तोच काला तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचावा म्हणून प्रत्येक अवतारामध्ये श्रीकृष्ण अवतारातली गोपाळ ज्ञानोबाराय तुकोबाराय वारकरी बनून महाराज पांडुरंगाबरोबर राहिली, आणि म्हणून तुम्हा आम्हाला हा काला लाभला. मग त्यांनी इथं काय केलं तर म्हणले भजन कोणतं, विठोबा टाळी 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 कुमार 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 आनंदाचा सोहळा आपण सर्व
मंडळी या ठिकाणी चिंचपूरकर ग्रामस्थ भजनी मंडळी विशेष करून हा संपन्न करतोय। ज्यांच्या योगाने ज्यांना या गोष्टीनं महाराज खूप मोठा आनंद होतोय आणि ज्यांच्या योगाने तुम्हा आम्हाला ही दुर्गा मातेची सेवा घडून येते। आईसाहेबांच्या आशीर्वादानं त्यांच्या सेवेतून आपल्या जीवनामध्ये आनंद दुःख निवृत्ती घडते आहे आणि निश्चितच आज तर दशहरा आहे। हो, आनंद आजचा काही निराळाच असतो महाराज। हो, कारण सर्व इंद्रियांचं शमन करून ब्रह्मानंदामध्ये लीन होण्याची आजची अवस्था असते आणि तीच अवस्था ज्यांच्यामुळे उपभोगायला मिळते ते म्हणजेच आपण सर्वांचे लाडके श्री हरिभक्तीपरायण उद्धवरावजी जगदाळे, माननीय श्री पप्पूराव, सर्व परिवार आणि ज्यांनी हा अट्टहास करण्याचा ज्यांच्या मनामध्ये संकल्प राबवला आहे नव्हे असं म्हणेल, दुर्गा मातेनंच त्यांच्यावरती ही कार्य करण्याची कृपा केलेली आहे। माणसं जगामध्ये खूप पाहायला मिळतात हो, आणि सगळ्याच स्तरातली माणसं बघायला मिळतात। गरीबही बघायला मिळतात, मिडल क्लासही पाहायला मिळतात, पैशावालीही पाहायला मिळतात। जगामध्ये पैशावाली नाहीत असं नाही, गडगंज असतील, कुबेर असतील, परंतु असं आईसाहेबांची सेवा करण्याची दानत कोणाच्या तरी एखाद्याच्या महाराज मनामध्ये ही आई जगदंबा काय करत असते, उतरवत असते। आणि ती दातृत्व शक्ती जर कोणामध्ये आई जगदंबेनं दिली असेल तर ते आपले सर्वांचे लाडके असणारे माननीय श्री योगेशजी भाऊ शेलार यांनी हा अतिशय छान असा संकल्प ठेवला आहे। खूप मोठा उत्सव होतो आहे आपला। इंदुरीकर महाराज येतात म्हणजे काही लहान उत्सव नाही आहे आपला, एवढा मोठा उत्सव। आणि माहिती आहे सगळ्यांना हे पैशाशिवाय ही होत नाही, हीही सगळ्यांना ज्ञात आहे हो। आणि असाच उत्सव पुढच्या वर्षी देखील व्हावा आणि नामांकित महाराजांना आमंत्रित करावं अशी भाऊंची संकल्पना आहे। पुढच्या वर्षी अशाच पद्धतीनं आपण सर्व ग्रामस्थांच्या सहकार्यानं भजनी मंडळींच्या उपस्थितीनं सर्व जगदाळे परिवाराच्या परिश्रमातून कष्टातून हा सोहळा असाच दैदिप्यमान उत्तरोत्तर इवलेसे रूप लाविले द्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी मोगरा फुलला ओ फुले वेचिताची भरो कळियास याला, अशी ही भक्तीची महाराज अत्यंत महत्त्वाची भूमिका या ठिकाणी संपन्न होते। आणि असा हा भाऊंचा उदार अंतःकरणाचा भाव, त्या निमित्तानं त्यांचे मित्रमंडळी ही 2 दिवस या ठिकाणी वेळ काढून पुण्यावरून आली होती, आपला वेळ दिला आणि दसरा असल्यामुळं वापस ती गेली। सरपंच साहेब वगैरे श्री हरिभक्तीपरायण तात्यासाहेब जगदाळे आपल्याच गावचं व्यक्तिमत्व आहे, भाऊंच्या सानिध्यामध्ये खूप काळ त्यांचा आहे। अशा पद्धतीनं सर्वजण या ठिकाणी परिश्रम करतायत। सर्व महाराज मंडळी 6 दिवस इथं राहिली, वेळात वेळ दिला हो। चोपदार आहे दोन्हीही, अगदी उगदृष्ट काढायसारखी आहे ते हो। महाराज अशी चांगली माणसं आपल्याला मिळाली, 6 दिवस या ठिकाणी राहिली। साऊंड सिस्टीम ज्यांची आहे ते जलाल भाई गोदा, अगदी उत्कृष्ट साऊंड सिस्टीम दिली बहिणी, त्याबद्दल त्यांनाही धन्यवाद। ज्याच्या माध्यमातून आपला हा सप्ताह यूट्यूबवर राहणार आहे, कधीही मनात आलं की लगे बटन दाबायचं, आनंद कीर्तनाचा, बरोबर ना, आनंद कीर्तनाचा यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावर आपला हा सप्ताहाचं सगळं रेकॉर्डिंग पाहायला मिळणार आहे हो। मोबाईल उघडायचा, आनंद कीर्तनाचा चॅनल ओपन करायचा, त्याला सबस्क्राईब करायचं, त्याला लाईक करायचं आणि त्याला शेअर करायचं हो। चला, असे वेळ काढून ते या ठिकाणी आलेत, 5-6 दिवस या ठिकाणी थांबले। असा हा अत्यंत आनंद सोहळा भाऊंनी या ठिकाणी संपन्न केला, त्याबद्दल मी
सद्गुरू श्री श्यामनाथ महाराज गुरुपीठाच्या वतीनं कोटी कोटी धन्यवाद देईल. बहु माणसं भरपूर आहेत, पण एक श्लोक सांगितला जातो, दाता भवती वा न वा. अशी कितीही कोणीही मिळतील, पण दातृत्वान मिळेल याच्याबद्दल कायम शंका आहे. हो, आणि ते दातृत्व असण्याकरिता ऐश्वर्य देखील आई दुर्गा मातेच्या कृपेनं, त्यांच्या कष्टानं त्यांच्या जीवनामध्ये लाभत आहे. आणि उदार अंतःकरणानं महाराज म्हटलं जातं ना, जोडोनिया धन उत्तम व्यवहारे उदास विचारे वेच करी. 4-4 दिवस भाऊनी इथं राहणं इतकं सोपं नाही, कारण त्यांचा व्याप लय मोठा आहे. तात्यासाहेबाला हे महाराज वेळ काढून इथं राहणं, तात्यासाहेब 2-4 दिवस, तुम्हालाही इतकं सोपं नाही. व्हिडिओ कॉलवर तुमचीही बेजारी चाललेलीच असते. हो, हे कामावर आहे, ती कामावर नाही. आमचं जसं असतंय मंडपातलं, हे पकवाजे आला तर गायक नाही, गायक आला तर, तसं तुमचं बी होतं कधी कधी. म्हणून व्याप आहे मोठा. हो, परंतु तेवढ्यातनं हा दुर्गा मातेची सेवा आपल्याकडून घडावी. आणि खरंच मी त्या दिवशी बोलून गेलो होतो, कृपा आहे आईसाहेबांची भाऊंवरती, आणि अशीच कृपा कायम भाऊंवरती राहणार आहे. त्यांची भक्ती वृद्धिंगत दुर्गा माता करून घेणार आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो. आणि आज आपल्याला हा महाप्रसाद मिळणार आहे. यानंतर चाल घेऊ, चाल झाल्यानंतर दहीहंडी फोडू, दहीहंडी फुटल्यानंतर आरती होईल, आणि नंतर महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणीही जायचं नाही. ज्ञानेश्वर ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानेश्वर माऊली.